नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला शंकरपाळी कशी करायची ते मी दाखविणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे, 1 वाटी वितळून घेतलेलं तूप घेतलं आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, पाव चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 1 टोप भरून मैदा घेतलेला आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी गॅसवर टोप गरम करत ठेवला होता, तो गरम झाला आहे। आता त्याच्यामध्ये मी तूप घालत आहे 1 वाटी। एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि 1 वाटी पिठी साखर घालत आहे। आता चवीपुरतं मीठ घालत आहे। मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि साखर वितळेपर्यंत आपण थांबायचं आहे। तर साखर पूर्णपणे विरघळून गेलेली आहे। आता मी गॅस बंद करत आहे आणि हे मिश्रण मी परातीत ओतून घेते। आता या मिश्रणात मावेल तितकं मैदा घालणार आहोत आणि मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मिश्रण छान एकजीव करून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे, मावेल तितका मैदा घालून। तर मावेल तितका मैदा घालून पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे। तर इथे मी पोलपाट घेतलेला आहे, लाटणं घेतलेलं आहे आणि इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेल गरमही झालेलं आहे। तर आता पोळी लाटून घेऊया आपण पोलपाटवर। आणि आता चिरण्याने आपण शंकरपाळी पाडून घेऊया। आता ह्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये तळून घेऊया। इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये शंकरपाळी तळून घेऊया। आता या शंकरपाळ्या छान तेलात तळून घेऊया आपण। तर शंकरपाळ्या छान तळल्या गेलेल्या आहेत। आता आपण तव्यावर काढून घेऊया।
अशाच पद्धतीने इतरही शंकरपाळ्या करून घेऊया। तर सगळ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत। तर महाराष्ट्रात शंकरपाळ्या अशाच पद्धतीने करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।